मंडप बांधून झाला तर बैठलेच असेल सकाळी व्हिडिओमध्ये आहे का ना. कुठं कावीला म्हणते, कावीला कावीला चांगली मैत्रीण झाली अगं कावे. तर पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे. तिकडं थोडंफार हे चाललंय. इथं जेवण स्वयंपाकाची तयारी आहे. बया किती दिवसात नाही इथं आली. मी आली होती का आणायला. तुम्ही काम करताय बाई करून सवरून नाही आहे का. चेष्टानं म्हणते ना अजून जायचा रागाचा विचार. बस की तू पोहायला घ्या की अजून थोडा. निबर निबर घ्या. कवळा नका शेंड्या बसला तोडून. ह्याचा वास चांगला येतो बघा. निबर निबर आली होती कडीपत्ता निघायला. होय वहिनी इथं टपाकल्या. वहिनी माझ्या अगोदर टपकली. लय भाऊ जाय माझ्या गोड हाय त्या व. हा कामापुरते हाय त्या वा. कामापुरत्या नाही व तसंच हाय त्या. तुम्हाला माहिती आहे का ह्याचं काय करतात. ह्याचं ती ही बनवतात झाप ही बनवतात. वांग तर लय मोठं आलंय बाई. एका वांग्यातच पोट भरून बघायचं का तुम्हाला. मला दिसलं. बरं आहेत की आपली घरची वांगी. बघा स्वतःचं रान असल्यावर असं असतं. घरची वांगी बटाटे बेनेला ठेवले असते काय वांगी कोंबड्या मिरच्या. आपल्या दारात लावू वाटतंय पण काय करावं. आपल्या दारात तेवढी जागा नाही. तिथं गेली तर म्हशीचा भ्या वाटतंय. म्हैस म्हणा ना माझ्यासारखी दिसते पण ही 2 पायावर चालते. द्यायची ढुसणी मला. मग काय मग परत गाणं लावावं लागेल. मशीनं दिली या ढुशी आणि हिला मशीनं दिली ढुशी. आणि मग तसली गाणी ऐकल्यावर मग मला वाईट वाटतं. त्यापेक्षा मी इकडून जाते हे का नाही. मग दिसलं का पिवळं चुटूक वांग केवढं मोठं आहे. हे बेला ठेवलं असेल वांग हो का. दिसलं केवढं मोठं वांग. बेलाच ठेवलं असणार आहे ते. अजून तर काय पाहुणे रावळे आलेले नाही ते पण यायला चालू आहे ते. आणि कार्यक्रम आहे 12चा. कार्यक्रम आहे 12चा. कार्यक्रम आहे 12चा. इथं मी पैसे ठेवले तर ना कमरेला खवून. तिथं कमरेला असं खवून पैसे ठेवले ते रुतकत आहे. तर जाऊ दे आता. जे आपले मेन विषय आहेत ना आनंदाच्या आनंदाचा क्षण बघायचा आणि हसून खेळून राहायचं आहे का नाही. आता ह्यो क्षण काय आनंदाचा नाही. पुण्यतिथी आहे बऱ्यापैकी दुःख पण आहे. पण माणसं कोणसा आल्यावर आपला हसून खेळून राहिलेलं चांगलं आहे का नाही. आपले काव्य पण कावी घरामध्ये काडीच्या कामाला हात लावत नाही. कावी नाही तर भांडी घासले चांगलं वाटलं. जेवणामध्ये काय काय आहे कुणाच ठाऊक. मला तर भूकच लागली. मग मी सांगितलं मला एक भाकर बनवा. कारण सगळ्यांना खायला पोहे बनवायचं होतं. आपला ही दादा तर सगळ्यात येडा पण हिथं आल्यापासून लय सुधारलाय. काय झालं आपलं व्हिडिओ. मग संध्याकाळी एक बनवायचा आहे का ना. ओके ओके बॉस. मला सांगत होते घरात ही कर घरात ती कर. घरातली ती शेगडी तर दिसते का. शेगडीचं तोंड सुद्धा दिसत ना. कुठे आहे तेलाची घेतली. नाही नाही नेली पुरीला नेली. मग मी म्हणलं बाहेरच म्हणलं चुलीवर करू म्हणलं. मग परत ठरलं चुलीवर करायचं पोहे. मी काय पोहे खात नाही. मला पित्ताचा त्रास आहे. डोकं दुखीचा त्रास आहे. गोळ्या जर संपल्या तर पुन्हा इथं कुणाला सांगायचं एवढा माणसाचा राडा. वरची भाकर माझी आहे.
जिऱ्याचे हे बाया जिऱ्याची भरणी आहे किचन कट्या खाली तेवढ्या मिठाचा आण हळद मीठ आणि जिरं मग मी म्हणलं मी पण शेवगाच खाणार आहे, मी पोहे खात नाही. पडार मग इथं मी शेवगा कापत बसली होती तर माझ्या हातातनं चाकू घेतला आणि मिरच्या अहो कापल्या. पोहे म्हणजे नाश्त्याला वेळ झाला मग पुन्हा नाश्ता आता कशाला माझ्या करायचा? हाताला लागल ना तिखट. बरंच नाजूक झाला मग नाजूक भिजली जरा मिरच्याचं मिश्रण थोडंसं मिठाचा हलवू पोरास पहिला घाणा मिठाचंच करू मला पहिलं पोहे लय आवडायचं पण मला पित्ताचा त्रास चालू झाला. मला पण तसंच झालं खाऊ पण वाटत नाही आता आणि ते आता मनात कुठं कुठं नव्हतं करते ते पोटात आता खाऊ बी वाटत नाही ना ती सवय बी मोडली आहे. कुणी खा म्हणलं तर मी डायरेक्ट सांगते मी पोहे खात नाही. बिन टोपणाची भरणी आणि हळदीचं आणलं नाही मी आणाय गेले होते तर नेलं सगळं नेलं मग मी आली. ठेवा की कढाई तवर पुसायला कापड दिदो आण का कापड पुसायला असली मोठी कढाई असली का नाही लय माणसं आली का नाही उपयोगी पडते. ही पूजा ताईची मामी आहे माझ्या माहेरच्या साईडच्या आहे म्हणजे माहेरच्या म्हणलं तरी चालेल. पूजा ताईची मामी आहे परांडीची माझ्या माहेर पण लोट वाढेल परांड्याला कुठं गेलं माहेर आता पण सांगते मी आता माहेर झालंय लोटेवाडीच हाय फिक्स. काय चहा पिली का करमतंय का दीदी भेटली आता तिला आल्यापासून मला काव्य हाय का नाही असंच होतं. तुमच्या झोपाय तर होती का राहते झोप आहे तर कुठं होती तवा स्वाती मशीन ती स्वाती सोलापूरची स्वाती आणि दीदी तुमच्या स्वतःची तर पोरगी तर मला उठल्यापासून दिसली. ती बसली कोपरा धरून. आता ही तिचीच बहीण आहे की रातच करमत त्याचं माणसाची तोंड दिसत नाही हे का माणसाची तोंड दिसत नाही म्हणून तिला करमत नाही. नवीन माझी सुद्धा लेकरं अशीच करायची. कुणाच्या इथं गेलं का नाही असं गपचूप बसायचं करमत नाही म्हणायचं चल घरी म्हणायचं आणि मग ते आपण कोणत्या तर कामाला आलेला असतोय आणि चला लगे मग ते चांगलं नाही वाटत. तुम्ही एकटं झालाय समाज काका ह्याला नाही का हा होय मग मी लेकरांना कुठं न्यायचं आणि हिंडवायचंच बंद करून टाकलं. सण्याला बी कुठं नाही सण्या पण लय असं एवढंसं तोंड करून बसणार आणि ही खा ती खा म्हणलं तर मग नग म्हणणार. आता त्या ताडीला दिल्यामुळे आता त्या आजीचं लोक आहे त्या ताडीला किती वेळा तर हे चहा पी हे खा ती खा त्या काकाची आमच्या आजी नको नाही म्हणजे वडिलांचा माऊस भाऊ मग मला लय तसं मग आंबाट चिटच झाल्याने वाटतं. तसं म्हणल्यावर राग येतो ना काय मला. आता तिला सकाळी बी चहा बिस्किट खा म्हणलं नग नाही म्हणले. चहा पिली बसली कोपरा धरून मग म्हणलं रस्त्यात ना इकडच्या खोलीत बस. आता सोप्यावर जाऊन बसली मग घरी काम हे ते करते. जा काय जा नानी कपडे वाळाय घालायला लागले. पोहे हलवलं तुम्ही त्यांच्या पुरतं केलं घेऊ थोडस त्यांना. किती हलवलं ते ही राहतील का भिजवलेलं दे प्लेटात भरून सगळ्यात. शेंगदाणा तळलं तर इथं नाश्त्याची तयारी चालू आहे फुल नाश्ता. मी काय नाश्ता करत नाही आपल्याला खायची बघ मी तर का नाही हे बघा नाश्त्याच्या नादाला लागणार नाही या पोह्याच्या. डायरेक्ट रातचं काय कालवून शिल्लक असलं तर अर्धे भाकर मोडायची आपलं कांदाच घ्या तळून आधी. इकडे द्या चाकू आम्हाला आमचा शेवगा राहायचा महाग. पण तेवढासा पुरणार नाही ते लेकर हे मसायचे लेकर खातेले. लोखंडी कढईमध्ये फोडणी कांद्याची. कसा आहे उलटा सुलटा कॅमेरा. केलेलं आहे तिच्या दादासने द्या ओळखीचे नाही तर ओळख करायची असते. कुठं गाठ भेट पडले तर पाहुण्या रावळ्यांची
तुझं बी हायचं तुझं इमानतळात छान असतं इथं आमचं आपल्या जमिनीवर जायचं बाबा कालवण जरी नसलं तर चटणी संग मी भाकर खाणार पण ह्या पोहे खाणार नाही ठरलंय आपलं फिक्स. कालवण नसलं तर करून खावा की करा की ते शेवग्या शेका चिरून कणा 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 कना कना करू घेते की शेवग्याच्या शेंगा चिरून पटापटा. मला सांगितलंय कना कना कालवण ऊनच वाढलंय लय. आणि खसा खसा भाकर बरं आहे का? आणि गटा गटा खा. सावलीला बसायचं नाही तिकडे आलो असतं आता पोहे करून तिकडे त्या कोण आहे त्या? ती आमच्या वहिनीची आई आहे त्या. हा काय मला वाटलंच होतं आहो तसं त्यांच्यावर दिसताय. तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही. धन्यवाद. आम्ही तुमच्या आभारी आहे. बघत जावा. फंटास्टिक काय ते छान वाटतं ऐकायला. फंटास्टिक काय काय फंटास्टिक एवढी फंटास्टिक काय अहो काय करावं गरीबाची एवढी इंग्रजी बडी. तशीच असते. गरीबाचं इंग्रजी तसंच असतंय. चांगलं वाटतं गरीबाने ते. इंग्रजी बोलून धन्यवाद. आम्ही तुमच्या आभारी आहे. आता दुसऱ्या नाश्ता आयडीवर करा की नाश्ता केलाय घरात करेन ते. करा की तुम्ही बी. आता दुसऱ्या नवीन आयडीवर व्हिडिओ बनवते. आता त्या आयडियावर नाही. आता दुसऱ्या नवीन आयडीला फॉलो करा. बरं बरं. आवडतं ना खरं खरं मग काय मनापासून. हो, मनापासून आवडल्याशिवाय तुम्हाला बोलायला आलं असतं का इथं? मी तिकडे बसा म्हणते तर इथं आलेलं तुम्हाला बोलायसाठी होय का? काय करावं सावलीच नाही. आता झाड का मोठी व्हायची मग आपल्याला सावली बसायची. लावले असते आपल्याला बारके नवा तुम्ही बारके पण लावले असते आम्हाला आले असते की नाही बसायला अहो काय करावं लहानपणापासून नांदायला हाय. काय करावं हिथनं उठायचं त्या बोर्डिंग मध्ये. बोर्डिंगला जन्मल्यावर काय झाड कशी लावायची. आमचं तिथं करायचं पडलं असं. आमच्या आई आमचंच करत असं. थांबा आपल्या चटया हातर आंब्याच्या झाडाखाली आपण हातरून टाकून बसून निवांत. हा नाही तर आता कीर्तन चालू झाल्यावर कोण आम्ही ऐकू काय अहो कीर्तन चालू होस तर चला आता आपल्याला शेवग्याचं कालवण करायचंय. त्यांना पोहे द्या, दूध भरायला द्या. हा कालवण करायचंय. स्वाती आली धुणं वाळाय घालून. आता आमच्या शेवग्याचं कालवण झालं की आम्ही खाऊन कीर्तनाला बसणार आहे. तुम्ही ऐकायला व